1,99,000 टोयोटा इटिओस फक्त 3,99,000 किंमत निगोशिएबल आहे फ्रेंड्स। याच किंमत असणार आहे फक्त 4.5 लाख रुपये, 5,75,000 तुम्हाला गाडी मिळते, लक्षात ठेवा। आणि ऑटोमॅटिक मध्ये गाडी फक्त घेऊन जावा 2,99,000 ग्रँड। तुम्हाला कमी किमतीमध्ये सनरूफची मजा घ्यायची ऑटोमॅटिक बरोबर, तर ही गाडी आहे 3,25,000 2014 ची निसान मॅट्रा ऑटोमॅटिक आहे। 3.25 लाखात डिझेल i20 गाडी घेऊन जावा, तर 2.5 लाखात घेऊन जावा SX4 डिझेल मध्ये गाडी। फक्त 4,99,000 एकदम होलसेल किंमत आहे। 4.25 लाखात घेऊन जावा एस्पायर, फक्त 3,99,000 तुम्हाला एवढी मोठी गाडी मिळते। 3.5 लाख रुपये तुम्हाला सेलेरो मिळेल ऑटोमॅटिक मध्ये। 2.5 लाखात तुम्हाला पूर्ण गाडी मिळेल होंडा सिटी 11C पेट्रोल ऑटोमॅटिक CNG मध्ये। पुढे 3.5 लाखात डिझेल वर्ना ऑटोमॅटिक मध्ये। नमस्कार मित्रांनो, जेव्हा तुमची नेहमीच तक्रार असते की मी तुम्हाला खूप महाग गाड्या दाखवत होतो, मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तुमच्या जे तक्रार आहे ती इथे दूर होणार आहे, कारण होलसेल रेटमध्ये आज आपण इथे गाड्या कव्हर करणार आहोत। आणि आज आपण आहोत ड्रीम अँड ड्राईव्ह अंधेरीमध्ये शूट करतोय, आणि इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे। स्टॉक बघू शकता, आपल्याकडे एकापेक्षा एक स्टॉक आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे। ज्या गाडीची डिमांड करता ती गाडी आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एकदम होलसेल रेटमध्ये, तो व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर पहिली गाडी आपल्याकडे क्विड असणार आहे, बघू शकता 4 क्विड आणल्यात मी तुमच्यासाठी। पहिलीच गाडी रेनॉल्टची क्विड असणार आहे 2019 ची क्लाइंबर एडिशन टॉप एंड मॉडेल आहे। गाडी सुद्धा भरपूर अशी कमी चालली, पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे। गाडीची किंमत ही फक्त 3.25 लाख रुपये आहे, किंमत निगोशिएबल असेल। इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे। अजून एक क्विड आहे मित्रांनो, नॉर्मल व्हॅरियंट आहे, आणि हे सुद्धा 2019 ची गाडी असणार आहे, आणि ही सुद्धा पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। आणि मायलेज सुद्धा तुम्हाला जबरदस्त मिळते या गाडीमध्ये, आणि गाडीची किंमत ही फक्त 2,99,000 रुपये आहे, किंमत निगोशिएबल असेल। तिसरी क्विड आहे मित्रांनो व्हाईट कलर मध्ये, आणि ही गाडी सुद्धा 2019 ची असणार आहे, पण ही पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे, आणि गाडीची किंमत ही असणार आहे फक्त 2,75,000 रुपये। पुढे आपली चौथी क्विड आहे, क्विड क्लाइंबर एडिशन 2020 ची गाडी आहे। तिन्ही गाड्या 19 होत्या, ही 2020 ची गाडी पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन टॉप एंड व्हॅरियंट आहे। बघू शकता गाडी एकदम दिसायला सुद्धा छान आहे, गाडी सुद्धा भरपूर कमी चाललेली आहे, फर्स्ट ओनर गाडी असणार आहे, आणि गाडीची किंमत ही फक्त 3,99,000 किंमत निगोशिएबल असेल। मित्रांनो पुढे आपल्याकडे सेलेरो गाडी आहे, 2016 ची गाडी असणार आहे, मरून कलर मध्ये गाडी, डॉक्टर ओन आहे, म्हणजे गाडी वेल मेंटेन आहे। 2016 ची पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे, VXI व्हॅरियंट आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। गाडीची किंमत आहे फक्त 3.5 लाख रुपये तुम्हाला सेलेरो मिळेल ऑटोमॅटिक मध्ये, 2016 ची गाडी। मित्रांनो पुढे आपल्याकडे होंडा जॅज आहे व्हाईट कलर मध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी रेअर आहे, कारण ही गाडी डिझेल मध्ये आहे। तुम्हाला 20 ते 25 चा मायलेज आरामशीर भेटेल। 2015 ची होंडा जॅज डिझेल मध्ये, डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन, आणि गाडीची किंमत असणार आहे 4,99,000, 5 टक्क्याचा तुम्हाला मिळेल। आणि आला माझं नाव सांगितलं तर गाडीची किंमत अजून इथे कमी होईल। चला मित्रांनो पुढे आपल्याकडे टाटा नेक्सॉन आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही गाडी डिझेल मध्ये आहे, 2020 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। गाडी डिझेल मध्ये असून सुद्धा भरपूर कमी चालले, XT व्हॅरियंट आहे, डिझेल मध्ये असल्यामुळे गाडीला भरपूर तुम्हाला मायलेज भेटेल, आणि गाडीची किंमत ही फक्त 7,99,000 रुपये असणार आहे, किंमत निगोशिएबल असेल। पुढे आपल्याकडे ग्रँड i10 आहे, बघू शकता 3 ग्रँड i10 आहेत। पहिली आहे आपल्याकडे टॉप एंड व्हॅरियंट बटन स्टार्ट अष्टा मॉडेल आहे, याच्यात तुम्हाला एअरबॅग, ABS, मॅकविल्स वगैरे सर्व काही फीचर्स मिळतात। पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे, 2013 ची गाडी असणार आहे मित्रांनो, आणि ऑटोमॅटिक मध्ये गाडी फक्त घेऊन जावा 2,99,000 ग्रँड i10 मिळते। पुढे आपल्याकडे अजून एक ग्रँड i10 आहे, आणि ही 2017 ची गाडी आहे, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये, स्पोर्ट्स व्हॅरियंट आहे, 1.2 डिझेल पेट्रोल इंजिन तुम्हाला मिळतं गाडीमध्ये, आणि गाडीची किंमत असणार आहे फक्त 4.5 लाख रुपये, 2017 ची ग्रँड i10। पुढे आपल्याकडे ऑरेंज कलर मध्ये अजून एक ग्रँड i10 आहे, आणि 2016 ची ग्रँड i10 आहे, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणार आहे, आणि या गाडीची किंमत असणार आहे फक्त 4.25 लाख रुपये,
2016ची ग्रँड आय 10. तर मित्रांनो पुढे आपल्याकडे ब्रिओ गाडी आहे, 2016ची गाडी असणार आहे, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये, रेड कलरमध्ये गाडी आहे. गाडी व्यवस्थित छान आहे, फक्त टेक अँड ड्राईव्ह, आणि गाडीची किंमत असणार आहे फक्त 2,99,000. पुढे आपल्याकडे i20 गाडी आहे मित्रांनो, पण ही गाडी दुर्दैवाने सोल्ड झालेली आहे, पण आपल्याकडे अजून एक i20 आहे, लक्षात ठेवा. पुढे आपल्याकडे मित्रांनो पोलो GT आहे, बघू शकता. स्पोर्ट्स गाडी बोलतो आपण हिला, भरपूर तुम्हाला पिकअप आणि तुम्हाला भरपूर पॉवर मिळते गाडीमध्ये. टॉप एंड व्हॅरियंट आहे, 2018ची गाडी आहे, पोलो GT पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये. गाडीमध्ये ब्लॅक रूफटॉप सुद्धा केलेलं आहे, आणि गाडीची किंमत असणार आहे फक्त 5.25 लाख रुपये, 5,25,000. पोलो GT घेऊन जावा, 2018ची गाडी. पुढे आपल्याकडे मित्रांनो एक स्पेशल गाडी आहे, i10 आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे गाडीमध्ये सनरूफ आहे. टॉप एंड व्हॅरियंट i10 2010ची गाडी आहे, पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये, आणि गाडीची किंमत फक्त 2,45,000 रुपये असणार आहे. म्हणजे तुम्हाला कमी किमतीमध्ये सनरूफची मजा घ्यायची ऑटोमॅटिक बरोबर, तर ही गाडी आहे i10 2010ची गाडी, ऑटोमॅटिक सनरूफ घेऊन जावं फक्त 2,45,000. मित्रांनो पुढे आपल्याकडे स्कोडाची फॅबिया गाडी आहे हॅचबॅकमध्ये, आणि भरपूर ऑडियन्स आपल्याला या गाडीची पण डिमांड करत असतात. डिझेलमध्ये गाडी आहे मित्रांनो, 2014ची गाडी आहे, व्हाईट कलरमध्ये स्कोडा फॅबिया, आणि भरपूर मजबूत गाडी आहे. तुम्हाला मला माहिती असेल स्कोडाची गाडी मजबूत असते, आणि गाडीची किंमत असणार आहे फक्त 2.5 लाखात. डिझेल गाडी घेऊन जावा, स्कोडाची 2014ची गाडी. पुढे आपल्याकडे निसानची मायक्रा गाडी आहे, बघू शकता, पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये, 2014ची गाडी असणार आहे. गाडी फुल व्हाईट कलरमध्ये, टॉप एंड व्हॅरियंट आहे, ज्यात तुम्हाला मॅक्विस वगैरे मिळतात, यात पण बटन स्टार्ट मिळून जातं तुम्हाला, आणि गाडीची किंमत असणार आहे फक्त 3.25 लाख रुपये, 3,25,000. 2014ची निसान मायक्रा ऑटोमॅटिकमध्ये. पुढे आपल्याकडे बघू शकता महिंद्राची वेरिटो गाडी आहे, जी महिंद्राला कधी म्हणजे महिंद्राची गाडी हॅचबॅकमध्ये आपल्याला कधी पाहता येत नाही मार्केटमध्ये, पण आपल्याकडे आहे महिंद्रा वेरिटो डिझेलमध्ये गाडी आहे. म्हणजे तुम्हाला मायलेज सुद्धा भेटेल, मॅक्विस वगैरे गाडीमध्ये, एअरबॅग ABS वगैरे सगळं काही मिळून जाईल, आणि गाडीची किंमत असणार आहे फक्त 2,45,000. डिझेल गाडी घेऊन जावं, महिंद्राची 2014ची गाडी आहे, तर 2,45,000 महिंद्राची गाडी आहे, वेरिटो डिझेलमध्ये गाडी आहे, मायलेज सुद्धा भेटेल तुम्हाला. पुढे आपल्याकडे मित्रांनो टोयोटाची इटिओस गाडी आहे, सगळ्यात रिलायबल ब्रँड म्हणजे टोयोटा इटिओस हॅचबॅकमध्ये गाडी असणार आहे. इटिओस 2011ची गाडी, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये, आणि गाडीची किंमत एकदम जबरदस्त आहे, फक्त 1,99,000. टोयोटा इटिओस घेऊन जावा, 2011ची गाडी. तर मित्र आपला हॅचबॅकचा स्टॉक संपलेला आहे. पुढे आपल्याकडे असणार आहे सिडान गाड्या, ज्यामध्ये तुम्हाला होंडा सिटी, एलांट्रा वगैरे सर्व काही गाड्या पाहता येणार आहेत. पहिली गाडी एलांट्रा आहे, होंडाची व्हाईट कलरमध्ये, 2012ची गाडी आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही डिझेलमध्ये गाडी आहे, म्हणजे तुम्हाला मायलेज सुद्धा भेटेल. आणि एक लक्झरी सिडान गाडी बोलू शकतो, याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट सीट्स वगैरे मिळतात, व्हेंटिलेटेड सीट्स असतात, एअरबॅग ABS सर्व काही मिळेल, आणि गाडीची किंमत आहे फक्त 3.5 लाख रुपये. 2012ची डिझेल एलांट्रा गाडी आहे, लक्षात ठेवा. पुढे आपल्याकडे मित्रांनो एक i20 गाडी आहे हॅचबॅकमध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे डिझेलमध्ये गाडी आहे, 2013ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी असणार आहे, आणि गाडीची किंमत फक्त 3.25 लाख रुपये आहे. 3.25 लाखात डिझेल i20 गाडी घेऊन जावा. पुढे मित्रांनो आपल्याकडे कोरोला अल्टिस गाडी बघू शकता, 2 आहेत, एक न्यू शेपमध्ये आणि एक ओल्ड शेपमध्ये गाडी आहे. तर कोरोला अल्टिस पण अशी गाडी मित्रांनो जी मार्केटमध्ये भेटत नाही, पण आपल्याकडे 2 आहेत. तर पहिली कोरोला अल्टिस 2016ची गाडी आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे. गाडीमध्ये भरपूर असे फीचर्स मिळतात, म्हणजे तुमची डॅशबोर्ड वगैरे बघू शकता, जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी, इंटेरियर गाडीचे चांगले आहेत, एअरबॅग ABS सर्व काही मिळेल. गाडीची बिल्ड क्वालिटी सुद्धा छान आहे, टॉप एंड व्हॅरियंट आहे, GL व्हॅरियंट आहे. 2016ची कोरोला अल्टिस घेऊन जावं फक्त 6.5 लाखात. पुढे मित्रांनो आपल्याकडे ओल्ड शेपमध्ये कोरोला अल्टिस आहे, पण ओल्ड शेपमध्ये असून गाडी ही डिझेलमध्ये आहे. 2011ची गाडी डिझेल कोरोला अल्टिस डिझेलमध्ये असल्यामुळे गाडीला तुम्हाला मायलेज सुद्धा जास्त भेटेल. तर 2011ची कोरोला अल्टिस डिझेलमध्ये घेऊन जावं फक्त 3.5 लाखात. पुढची सिडान गाडी मित्रांनो बघू शकता, आपल्याकडे निसानची सनी गाडी आहे, आणि ही सुद्धा भरपूर मोठी गाडी आहे, सिडान एक्झिक्युटिव्ह सिडान बोलू शकता. आपल्या डिकीमध्ये पण तुम्हाला भरपूर स्पेस मिळतो. 2014ची गाडी, पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये चालवायला वगैरे इझी जाईल गाडी. 2014ची पेट्रोल ऑटोमॅटिक निसान सनी घेऊन जावा फक्त 2.5 लाखात. घेऊन जावा फक्त ऑटोमॅटिक गाडी निसान सनी 14ची गाडी. पुढे मित्रांनो आपल्याकडे सगळ्यात हाय डिमांडेड गाडी उभी आहे, SX4 मारुतीची 2011ची गाडी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी डिझेलमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला मायलेज 20च्या वर तुम्हाला मायलेज भेटेल. 2011ची SX4 डिझेलमध्ये VDI व्हॅरियंट असणार आहे, आणि गाडी घेऊन जावा फक्त 2.5 लाखात. घेऊन जावा SX4 डिझेलमध्ये गाडी. पुढे सगळ्यांची आवडती आपल्याकडे होंडा सिटी असणार आहे, बघू शकता, न्यू शेपमध्ये होंडा सिटी आहे, 2015ची गाडी आहे. होंडा सिटी पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी मार्केटमध्ये आता भेटत नाही आहे, खूप कमी झाल्यात. V मॉडेल आहे, टॉप एंड व्हॅरियंट आहे, ज्यात तुम्हाला मॅक्विस, एअरबॅग ABS सर्व काही मिळून जातं.
2015ची होंडा सिटी पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये घेऊन जावा फक्त 4,99,000. एकदम होलसेल किंमत आहे आणि तुम्ही आला माझं नाव सांगितलं तर थोडीशी किंमत अजून कमी होऊन जाईल. पुढे मित्रांनो आपल्याकडे स्कोडाची रॅपिड गाडी आहे. भरपूर ऑडियन्सने कमेंट केलेले आहे आपल्याला या गाडीसाठी. डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. टॉप एंड व्हेरियंट 2016ची गाडी आहे. स्कोडा रॅपिड डिझेल ऑटोमॅटिकमध्ये घेऊन जावा फक्त 3,99,000. स्कोडा रॅपिड डिझेल ऑटोमॅटिक 2016ची गाडी. तर मित्रांनो आपण याच्या आधी एक एलेंट्रा बघितली होती व्हाईट कलरमध्ये, ती डिझेल गाडी होती. पण आपल्याकडे पेट्रोल गाडी सुद्धा आहे एलेंट्रा. ही थोडीशी लेटेस्ट आहे. 2015ची एलेंट्रा आहे आणि लक्झरी गाडी आहे. तुम्हाला माहिती असेल सर्व काही मिळतं गाडीमध्ये. म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेटर सीट्स पाहिजे तर त्या सुद्धा आहेत. इलेक्ट्रिकली सीट्स आहेत गाडीमध्ये. स्पेस सुद्धा भरपूर आहे. 2015ची एलेंट्रा पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये घेऊन जावा. लक्झरी गाडी घेऊन जावा फक्त आणि फक्त 5.25 लाख रुपयात. एलेंट्रा घेऊन जावा पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. पुढे आपल्याकडे एक मजबूत सिडान गाडी आपण बोलतो फोर्डची गाडी आहे. फोर्ड एस्पायर आहे टायटॅनियम, म्हणजे टॉप एंड व्हेरियंटमध्ये 2018ची गाडी आहे. न्यू शेपमध्ये गाडी आहे. गाडीमध्ये एअरबॅग, ABS, EBD सर्व काही मिळेल सेफ्टी फीचर्स. 2018ची फोर्ड एस्पायर घेऊन जावा. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे. घेऊन जावा फक्त 4,25,000, म्हणजे फक्त 4.25 लाखात घेऊन जावा. एस्पायर 2018ची गाडी आहे. लक्षात ठेवा लेटेस्ट गाडी आहे. पुढे आपल्याकडे एक ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे. स्कोडाची रॅपिड पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे. 2016ची गाडी असणार आहे आणि गाडीसुद्धा भरपूर बघू शकता. भरपूर डिमांड आहे गाडीला. भरपूर कमेंटसुद्धा येतात. 2016ची स्कोडा रॅपिड घेऊन जावा फक्त 3.25 लाख रुपये. हो खरं आहे, बरोबर ऐकले तुम्ही. फक्त 3.25 लाखात घेऊन जावा. स्कोडा रॅपिड पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे. गाडी एकदम फुल वेल मेंटेन आहे. काही खर्च नाही गाडीमध्ये. घेऊन जावा. पुढे आपल्याकडे मित्रांनो फॉक्सवॅगनची गाडी आहे. जर्मन टेक्नॉलॉजी बोलतो. यांची बिल्ड क्वालिटी सुद्धा जबरदस्त असते. मजबूत गाड्या असतात फॉक्सवॅगनच्या. ही फॉक्सवॅगनची वेंटो गाडी आहे. 2016ची गाडी असणार आहे आणि ही गाडी सुद्धा मित्रांनो पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे आणि गाडीची किंमत असेल फक्त 4.5 लाखात. तुम्हाला 2016ची गाडी मिळते फॉक्सवॅगन वेंटो पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये. चला मित्रांनो वेंटो बघितल्यानंतर पुढे आपल्याकडे अजून एक फॉक्सवॅगनची गाडी उभी आहे. फॉक्सवॅगन जेटा गाडी आहे मित्रांनो. 2 आहेत आपल्याकडे. ही सुद्धा भरपूर प्रीमियम गाडी आहे सिडानमध्ये आणि तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाते. जर्मन टेक्नॉलॉजी गाडी आहे. फॉक्सवॅगन जेटा 2012ची गाडी आहे. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि गाडी सुद्धा टॉप एंड व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळून जाते आणि गाडीची किंमत असणार आहे फक्त 3,99,000. तुम्हाला एवढी मोठी गाडी मिळते. फॉक्सवॅगन जेटा 2012ची गाडी पेट्रोल मॅन्युअलमध्ये. पुढे आपल्याकडे अजून एक जेटा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलंय, पण ही डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे. 2012चीच गाडी असणार आहे आणि ही सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला 2.0 TDI तुम्हाला डिझेल इंजिन मिळतं. मायलेज सुद्धा जबरदस्त मिळेल. पॉवर सुद्धा मिळेल तुम्हाला आणि गाडीची किंमत इथे आपण ठेवली आहे फक्त 4.25 लाख रुपये. आधीची 3,99,000 होती. पेट्रोल होती आधीची आणि ही डिझेल ऑटोमॅटिक 2012ची गाडी घेऊन जावा फक्त 4,25,000. पुढे आपल्याकडे टाटाची गाडी आहे. बघू शकता मित्रांनो टाटा जेस्ट आहे आणि ही गाडी सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये खूप कमी मिळते. पाहिला 2016ची गाडी आहे. टाटा जेस्ट पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये XT व्हॅरियंट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग, ABS सर्व काही मिळून जाईल. 2016ची टाटा जेस्ट घेऊन जावा फक्त 3,75,000. पुढे मित्रांनो आपल्याकडे 2 मारुतीच्या गाड्या आहेत, ते उभे आहेत. एक डिझायर आहे न्यू शेपमध्ये, टॉप एंड व्हॅरियंट आहे. प्रोजेक्टर हेडलॅम्प दिसतात, ह्याच्यामध्ये पण प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे. टॉप एंड व्हॅरियंट आहे. सियास 2015ची गाडी आहे मित्रांनो. ZXi प्लस टॉप एंड व्हॅरियंट आहे. याच्यात तुम्हाला एअरबॅग, ABS, स्टेअरिंग कंट्रोल तुम्हाला सगळं काही मिळून जातं. ऑडिओ कंट्रोल्स आहेत, एअरबॅग, ABS मिळून जाते. परत तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीम सुद्धा आहे लावलेली इथे, कंपनी फिटेड. आणि गाडी टॉप एंड व्हॅरियंटमध्ये असल्यामुळे सर्व काही फीचर्स तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात. 2015ची सियास पेट्रोलमध्ये घेऊन जावा फक्त आणि फक्त 4.5 लाख रुपये. बरोबर आहे, होलसेल किंमत आहे आणि तुम्ही आला तर ह्याच्यामध्ये पण कमी जास्त होऊन जाईल. सियास बघितलं तर त्याचा छोटा भाऊ आपल्याकडे डिझायर आहे. न्यू शेपमध्ये गाडी असणार आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता प्रोजेक्टर हेडलॅम्प तुम्हाला मिळतात. म्हणजे ही टॉप एंड व्हॅरियंट आहे. ZXi प्लस ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक 2018ची डिझायर आहे मित्रांनो. एकदम वेल मेंटेन आहे. शोरूम कंडिशन गाडी आहे. गाडीमध्ये एक स्क्रॅच नाही आहे. नॉन ॲक्सिडेंटल, नॉन फ्लडेड गाड्या आहेत तिथे रिम अँड ड्राईव्हमध्ये. 2018ची डिझायर ऑटोमॅटिकमध्ये घेऊन जावा फक्त आणि फक्त 5,75,000 तुम्हाला गाडी मिळते. लक्षात ठेवा, किंमत कमी जास्त होऊन जाईल. पुढे मित्रांनो आपल्याकडे एक रेअर गाडी आहे. शेव्हरलेटची गाडी आहे. सेल गाडी आहे, शेव्हरलेटची सेल. आणि ही अशी गाडी आहे मित्रांनो, ही गाडी चालवायला भरपूर मजा येते. मार्केटमध्ये ही गाडी भेटत नाही कुठे, आपल्याकडे आहे.
जर कोणी फॅन असेल या गाडीचं तर गाडी तुम्ही नक्की बघू शकता. 2017ची गाडी आहे, लेटेस्ट गाडी आहे, सेव्हरलची सेल गाडी आहे. सिडानमध्ये तुम्हाला डिकी सुद्धा मोठी मिळून जाते. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे आणि गाडीची किंमत फक्त आणि फक्त आपल्या ऑडियन्ससाठी 2,99,000 रुपये ठेवलेली आहे. किंमत अजून कमी होऊन जाईल. तर आपल्याकडे अजून एक स्कोडाची गाडी आहे, स्कोडा सुपर्ब सनरूफमध्ये गाडी आहे. डिझेल ऑटोमॅटिक प्लस सनरूफची मजा घ्या. या गाडीमध्ये 2013ची स्कोडा सुपर्ब आहे. भरपूर लक्झरी फीचर्स या गाडीमध्ये मिळतात. भरपूर स्पेसेस गाडी आहे. एअरबॅग ABS सर्व काही मिळेल. टॉप एंड व्हेरियंटमध्ये गाडी असणार आहे. डिझेल ऑटोमॅटिक सनरूफमध्ये घेऊन जावा फक्त आणि फक्त 3.5 लाख रुपयामध्ये. हो बरोबर आहे, 3.5 लाखात तुम्हाला मिळेल गाडी डिझेल ऑटोमॅटिकमध्ये. किंमत अजून इथे कमी होऊन जाईल. फक्त माझं नाव सांगा, तुम्हाला मान सन्मान मिळेल इथे. पुढे आपल्याकडे बघू शकता निसानची सनी गाडी आहे, अजून एक वाली. ही पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे. ही सुद्धा 2013ची गाडी आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये फक्त 2.5 लाखात तुम्हाला ही गाडी मिळून जाईल. निसान सनी 2013ची गाडी. पुढे आपल्याकडे अजून एक सिडान गाडी उभी आहे, फॉक्सवॅगन ॲमिओ गाडी आहे. पुन्हा एकदा आपल्याकडे ब्राऊन कलरमध्ये 2017ची गाडी आहे. डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे मित्रांनो. भरपूर डिमांडमध्ये गाडी आहे. गाडीची बिल्ड क्वालिटी सुद्धा मजबूत आहे. फॉक्सवॅगन म्हणजे जर्मन क्वालिटीची तुम्हाला इंटेरियर वगैरे सर्व काही पाहायला मिळतात. सीट कवर्स पण या गाडीचे नवीन आहेत. इंटेरियर क्लीन आहेत. 2017ची डिझेल ऑटोमॅटिक ॲमिओ घेऊन जावा फक्त आणि फक्त 5.25 लाख रुपयात. आणि किंमत जी सांगितली किंमत अजून कमी होऊन जाईल. मित्रांनो पुढे आपल्याकडे होंडा सिटी आहे, 2011ची गाडी आहे. पेट्रोलमध्ये ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे, प्लस तुम्हाला CNG सुद्धा आहे गाडीमध्ये लावलेलं आहे मागे डिकीमध्ये. आणि डिकीमध्ये CNG लावून सुद्धा भरपूर अशी जागा मिळते तुम्हाला लगेज ठेवायला. तर 2011ची होंडा सिटी ऑटोमॅटिकमध्ये CNG बरोबर घेऊन जावा फक्त 2.5 लाखात. येस, डाऊन पेमेंट बोलत नाही आहे. 2.5 लाखात तुम्हाला पूर्ण गाडी मिळेल. होंडा सिटी 11ची पेट्रोल ऑटोमॅटिक CNGमध्ये. पुढे आपल्याकडे बघू शकता रेड कलरमध्ये रेड ब्युटी आपली फॉक्सवॅगनची पोलो आहे. GTमध्ये पॉवरफुल इंजिन बरोबर तुम्हाला गाडी मिळेल. पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे. 2014ची गाडी आहे. पोलो GT पॉवरफुल इंजिन आहे. गाडी एकदम खूप मजा येते गाडी चालवायला. मजबूत गाडी आहे. एअरबॅग ABS सर्व काही मिळेल बटन स्टार्ट बरोबर. ही गाडी तुम्हाला इथे मिळेल फक्त 4,75,000. पोलो GT 2014ची गाडी. मित्रांनो सिडानमध्ये आपल्याकडे पुन्हा एकदा फॉक्सवॅगनची वेंटो गाडी आहे. व्हाईट कलरमध्ये 2011ची गाडी आहे. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे. गाडी घेऊन जावं फक्त 2.5 लाखात. वॅगनरच्या किमतीत तुम्हाला मी फॉक्सवॅगन वेंटो देतोय. जर्मन टेक्नॉलॉजीची गाडी असणार आहे. पुढे आपल्याकडे वर्ना आहे मित्रांनो, सगळ्यात प्रसिद्ध गाडी आहे सिडानमध्ये. 2012ची गाडी आहे. महत्त्वाचं म्हणजे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे मित्रांनो वर्ना. यात तुम्हाला ऑटोमॅटिकची मजासुद्धा येणार आणि डिझेलचं मायलेजसुद्धा भेटेल. 2012ची आहे डिझेल ऑटोमॅटिक वर्ना. व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. गाडी SX टॉप एंड व्हॅरियंटमध्ये आहे. बॅकवेस एअरबॅग ABS सर्व काही मिळेल. आणि ही गाडी घेऊन जावा फक्त 3.5 लाखात. डिझेल वर्ना ऑटोमॅटिकमध्ये 2012ची गाडी. मित्रांनो सर्व स्टॉक तुम्हाला ड्रीम अँड ड्राइव्ह अंधेरी ईस्ट या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणती गाडी आवडली तर लगेच बुक करा. जर तुम्हाला प्रीमियम गाड्या हव्या असतील म्हणजे मर्सिडीज BMW यांच्या गाड्या हव्या असतील, महागड्या गाड्या तुम्हाला पाहिजे असतील तर ते स्टॉक सुद्धा इथे भरपूर आहेत. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल एकापेक्षा एक जबरदस्त स्टॉक आहे प्रीमियम गाड्यांचा सुद्धा. तर ती गाड्या पाहिजे तर नक्की व्हिजिट करा. कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या गाड्या सुद्धा इथे मिळून जातील. तर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.